ससूनमधील अटकेतील डॉक्टर अजय तावरेंचं आणखी एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। 2018 मध्ये एका प्रकरणात रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्याच्यावर आरोप आहे। शिरूरमधील मुलाणी आणि शेख कुटुंबाचा अजय तावरे यांच्यावर हे आरोप। अजय तावरे यांच्यावरचं आणखी एक प्रकरण सध्या उघडकीस झालेलं आपण बघतोय। 2018 मध्ये एका प्रकरणात रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा आरोप आहे। डॉक्टर अजय तावरे यांचा अजून एक प्रताप समोर आलेला आहे आणि 2018 मधलं हे प्रकरण आहे। शेख आणि मुलानी कुटुंब आत्ता आपल्या सोबत आहेत। त्यांच्याही ब्लड सॅम्पल रिपोर्टमध्ये बदल करण्यात आल्याचा आरोप हा करण्यात आलेला आहे। मला सांगा की तुम्ही काय नेमका आरोप केलेला आहे? काय 2018 मधलं हे प्रकरण आहे? काय नेमकं प्रकरण काय आहे? सर, मी समद मुलानी 2018चं हे प्रकरण आहे। शिरूर तालुक्यातील शिरूर शहरात डॉक्टर भिसे हॉस्पिटल आहे। तिथे माझी बहीण हॉस्पिटलमध्ये प्रसूतीसाठी ॲडमिट झाली होती। नॉर्मल डिलिव्हरी झाल्यानंतर रक्तस्राव सुरू झाला। ह्या डॉक्टरने ऑपरेशन थिएटरमध्ये 3 तास उपचार केले। आम्ही विचारणा केली असता त्यांनी सरळ उत्तर दिलं की आमच्याकडे रक्त नाही आहे, पुण्याला हलवावं लागेल आणि पुण्याला नेतानाच मयत झाली। त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन कंप्लेंट दिली। ते डॉक्युमेंट ह्या अजय तावरेंकडे आले। त्यांनी असा अहवाल पाठवला की पेशंटला लागणारं रक्त उपलब्ध नसल्यामुळं हा मृत्यू झाला। तर जे हॉस्पिटल मदनबाई धारीवाला हॉस्पिटल शिरूर यांनी आम्हाला अहवाल दिला आहे की आमच्याकडं हे रक्त उपलब्ध होतं, परंतु ह्या हॉस्पिटलने आमच्याकडं कोणतीही अशी चौकशी केली नाही। याचा अर्थ असा की ह्या अजय तावरेमुळं ह्या डॉक्टर भिसेसारख्या असंख्य डॉक्टरांना अभय लाभला आहे। याच्यामुळं अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे। आमचं कळकळीची विनंती एवढीच आहे पालकमंत्री अजितदादा पवार आणि गृहमंत्री फडणवीस साहेबांना की याचा सखोल अभ्यास करून याला कठोर शिक्षा करावी। कॅमेरामन अनिकेत सह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।